तुम्ही कधी विचार केलाय का की तुमच्या आयुष्याचा उद्देश काय? जन्माला येणं, नोकरी करणं, पैसे कमवणं, मुलाबाळांची जबाबदारी पेलणं आणि मरून जाणं, बस? कधी विचार केलाय का की तुम्हाला जन्माला नेमकं कुणी घातलं? तुम्ही या जगात कसे आलात? या जगात येण्याचं नेमकं कारण काय? आपल्याला जन्माला घालणारा तो विधाता खरंच आहे का? आहे तर तो नेमका कसा आहे? त्याच्याशी कम्युनिकेट कसं करायचं? हे सगळे प्रश्न आपल्यासारख्या संसारी माणसांच्या मनात खचितच येतात. आणि म्हणूनच आपण साधू संतांकडे जातो आपल्या प्रश्नांचं निवारण करण्यासाठी. मित्रांनो, आजच्या पॉडकास्टमध्ये आपण एका अशा अद्भुत संताबद्दल बोलणार आहोत ज्यांनी पौर्वात्य आणि पश्चिमात्य या दोन्ही संस्कृतींमधली दरी नष्ट केली. संसारी माणूस आणि संत या दोघांमधलं अंतर त्यांनी गायब करून टाकलं. एक अशी टेक्निक निर्माण केली जी वापरून आपल्यासारखे सामान्य लोक देखील परमार्थ साधू शकतात, देवाशी कम्युनिकेट करू शकतात. त्या संताचं नाव आहे परमहंस योगानंद. आणि आजच्या संडेच्या रिचार्ज या पॉडकास्टच्या 3ऱ्या एपिसोडमध्ये आपण परमहंस योगानंद गुरुजी यांच्या आयुष्यातील चमत्कारिक घटनांबद्दल बोलणार आहोत आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं याबद्दल चर्चा करणार आहोत. चला सुरुवात करूया. परमहंस योगानंद यांचं खरं नाव होतं मुकुंदलाल घोष आणि त्यांचा जन्म 5 जानेवारी गोरखपूर येथे झाला. योगानंदांचे आई वडील हे दोघेही आध्यात्मिक बैठकीचे होते. इनफॅक्ट दोघेही लाहिरी महाशय या संतांचे अनुयायी होते, शिष्य होते. आणि म्हणूनच लहानपणापासून योगानंद यांना देखील अध्यात्माविषयी आकर्षण होतं. योगानंदांची आई खूपच लवकर वारली. योगानंद त्यांच्या वडिलांसोबत एका दुसऱ्या शहरात असताना त्यांना कळलं की आई आजारी आहे आणि तिला भेटण्यासाठी ते घाई गडबडीनं आईला भेटायला आले आणि तोवर त्यांची आई गेली होती. आईच्या निधनानंतर जवळपास 1 महिना लोटला आणि तेव्हा त्यांच्या मोठ्या भावानं त्यांना जवळ बोलावलं आणि सांगितलं की मुकुंदा, जाण्यापूर्वी आईनं तुझ्यासाठी एक संदेश सोडला होता, तो आता मी तुला सांगतो आहे. आईने त्यांच्यासाठी सोडलेला संदेश हा होता की मुकुंदा, तू मोठा होऊन एक संत होणार आहेस. मी लहानपणी तुला लाहिरी महाशय यांच्याकडे घेऊन गेलेले. तू माझ्या कडेवर होतास. लाहिरी महाशय डोळे बंद करून तपस्या करत होते आणि आम्ही सगळे अनुयायी त्यांच्या समोर बसलो होतो. मी मनोमन प्रार्थना करत होते की त्यांनी एकदा तरी डोळे उघडावेत आणि तुझ्याकडे पाहावं, तुला आशीर्वाद द्यावे. आणि घडलंही तसंच. त्यांनी माझ्या प्रार्थनेला उत्तर देत मला त्यांच्याजवळ बोलावलं. त्यांनी तुला मांडीवर घेतलं आणि तुझ्याकडे बघून ते म्हणाले की तुझा हा मुलगा खूप मोठा संत होईल. अनेक लोकांचे आयुष्य तो बदलणार आहे. अनेक लोकांना तो अनेक गोष्टी शिकवणार आहे. आणि घडलंही तसंच. मोठे होऊन योगानंद यांनी त्यांची डिग्री तर पूर्ण केलीच, मात्र कधीच त्यांचं लक्ष त्यांच्या अभ्यासात लागलं नाही. ते कायम अध्यात्माविषयीची पुस्तकं वाचत, देवाविषयीची पुस्तकं वाचत. लहान मुलाच्या मनात अनेक लहान मोठे प्रश्न असतात. हे असंच का, ते तसंच का? योगानंदांच्या मनात मात्र कायम एकच प्रश्न होता की देव नक्की कुठे आहे? मला त्याच्याशी बोलायचंय, मला त्याच्याशी कम्युनिकेट करायचंय. आणि म्हणूनच परीक्षा जवळ आली की त्यांना धडकी भरायची, कारण अभ्यास तर झालेला नसायचाच. अशा वेळेस मात्र ते देवाचा धावा करत की हे देवा, आता तूच मला वाचव, तूच मला या परीक्षेत कसं बसं पास कर, जेणेकरून मी ही डिग्री वगैरे संपवेन आणि लवकरात लवकर हिमालयात जाईन, तपस्या करेन आणि तुझ्यापर्यंत पोचेन. दुसऱ्या दिवशी परीक्षा होती. त्यांना एकदम धडकी भरली होती. अभ्यास तर झाला नव्हताच. ते रस्त्यावरून मान खाली घालून निराश होऊन चालत असताना त्यांना समोर त्यांचा एक मित्र भेटला, जो अतिशय स्कॉलर होता, हुशार होता, ज्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं कायम माहीत असत. या मित्रानं काहीही कारण नसताना त्यांना मध्येच रस्त्यात थांबवलं आणि अरे, तुला माहितीये का, या प्रश्नाचं उत्तर हे असं आहे, परीक्षेत जर का हे आलं ना तर आपल्याला ह्याचं उत्तर हे असं लिहायचंय, असं तो त्यांना
ओघाओघानं सांगत गेला. योगानंदांना आश्चर्य वाटलं की हा एवढा स्कॉलर मुलगा एरवी कधी माझ्याशी बोलत नसत, आज हा का बोलतोय माझ्याशी. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा परीक्षेचा पेपर त्यांनी समोर पाहिला तेव्हा त्यांच्या डोळ्यातनं अक्षरशः अश्रू घळाघळा वाहू लागले, कारण परीक्षेत तेच सगळे प्रश्न होते जे काल त्यांचा मित्र त्यांना सांगत होता. म्हणजे देव कुठून तरी कसा तरी आला त्यांच्या मदतीला धावून आणि योगानंद परीक्षेत पास झाले. असे लहान मोठे अनेक चमत्कारिक प्रसंग त्यांच्या पुस्तकात त्यांनी दिलेले आहेत. मोठे होऊन जेव्हा योगानंद एक 14-15 वर्षाचे झाले तेव्हा त्यांना वेध लागले की आपल्याला गुरु हवाय, गुरुशिवाय अध्यात्म कसं काय शिकणार. आणि म्हणून गुरुच्या शोधात अनेकदा त्यांनी हिमालयात पलायन करण्याचे प्रयत्न केले. मात्र ते प्रयत्न कधीच यशस्वी होऊ शकले नाहीत. त्यांचा मोठा भाऊ, त्यांचे वडील किंवा अवतीभवतीची माणसं नेहमी त्यांना पकडून घेऊन येत. अनेकदा ट्रेनचं तिकीट घेऊन ते ट्रेनमध्ये बसलेत आणि ट्रेनच्या TCने त्यांना पुन्हा आणून सोडलंय असे देखील प्रसंग झाले. योगानंद निराश झाले की आपल्याला गुरु हा काही सापडतच नाहीये, आपल्याला गुरु हा काही भेटतच नाहीये. मात्र म्हणतात ना, when the student is ready, teacher appears. आणि त्यांच्या बाबतीत देखील असंच झालं. त्यांनी अनेक वेगवेगळ्या संतांच्या भेटी घेतल्या. असे संत ज्यांना वेगवेगळ्या गोष्टी हस्तगत होत्या. उदाहरणार्थ गंधबाबा, ज्यांची गंधावरती कमांड होती. ते त्यांच्या हाताच्या चमत्कारानं कुठलाही गंध निर्माण करू शकत असत. त्यानंतर व्याघ्रस्वामी, ज्यांना वाघांवरती त्यांची कमांड होती, वाघ त्यांच्या ताब्यात राहत. असे अनेक वेगवेगळे साधू संत त्यांना भेटले. मात्र यातला कोणीच आपला गुरु नाही हे त्यांना माहीत होतं. ते का? कारण जेव्हा जेव्हा योगानंद डोळे मिटून ध्यानधारणा करायचे तेव्हा त्यांना डोळ्यांपुढे एक चेहरा यायचा. धारधार नाक, तेजस्वी डोळे, सिंहाच्या आयाळासारखे मोठे केस, लांब दाढी, अशी ती मूर्ती कायम त्यांच्या डोळ्यासमोर यायची आणि त्यांना लक्षात यायचं की हेच आपले गुरु. मात्र चमत्कार पहा, या गुरूंना त्यांनी अंतर्चक्षुने पाहिलं होतं, मात्र बाहेरच्या आयुष्यात त्यांची भेट होणं अजून बाकी होतं. एके दिवशी योगानंद असेच चालत असताना त्यांना एक पाठमोरी आकृती दिसली. त्यांचं हृदय धडधडायला लागलं. त्या व्यक्तीने जसं वळून त्यांच्याकडे पाहिलं, त्यांनी एकमेकांचे डोळे पाहिले आणि ओळख त्या क्षणी पटली. योगानंदांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्यांचे गुरुजी म्हणाले, तू आलास, तुझीच तर वाट पाहत होतो. म्हणजे विचार करा मित्रांनो की हे दोन व्यक्ती जे आहेत हे कोणत्या लेवलवर यांचं कम्युनिकेशन होतं. ज्याला आपण आजच्या काळात टेलिपॅथी म्हणतो, टेलिपॅथिक कम्युनिकेशन म्हणतो, हे त्या काळात ऑलरेडी होत होतं. त्यांनी अंतरचक्षूने एकमेकांना पाहिलं होतं, एकमेकांची ओळख पटली होती आणि बाहेरच्या जगानं त्यांना योग्य वेळ येताच भेटवलं. म्हणजेच यावरून आपण हे शिकतो की हे जग ऑपरेट करणारं कोणीतरी आहे, एक शक्ती आहे आणि त्या शक्तीचा आपल्याला विसर पडता कामा नये. आपण जेव्हा ध्यानधारणा करतो तेव्हा आपण त्या शक्तीच्या दिशेनं जात असतो. आपण आतल्या आत प्रवास करत असतो. आपण जितके हे बाहेरच्या जगामध्ये इंटरॅक्ट करू, बाहेरच्या जगामध्ये मिसळू, तितके आपण स्वतःला विसरतो आणि हे जे जड जग आहे, ही माया आहे, या मायेलाच आपण सत्य समजून बसतो. मात्र जेव्हा आपण डोळे मिटतो तेव्हा या शक्तीशी आपण कनेक्ट होतो आणि ती शक्ती आपल्याला आपल्याच विषयीच्या गोष्टी उलगडून सांगत असते. आणि अशा पद्धतीनं तुम्ही जगातले कुठचंही ज्ञान हस्तगत करू शकतात, ते मिळवू शकता. आणि आता मी तुम्हाला जे सांगितलं ती गोष्ट प्रूव्ह करणारी एक घटना या पुस्तकामध्ये दिलेली आहे की योगानंदांनी एकदा गुरुजींना विचारलं की रियालिटी म्हणजे नक्की काय, हा संसार, हे जग, हे नक्की काय आहे, याची मला सत्यता दाखवा, याचा खरेपणा मला जाणून घ्यायचा आहे, अनुभवायचा आहे. आणि तेव्हा गुरुजींनी त्यांच्याकडे वळून पाहिलं आणि त्यांच्या हृदयावर गुरुजींनी हलकासा स्पर्श केला. आणि गुरुजींचा स्पर्श होताच योगानंदांना जणू काही असं वाटलं की त्यांना 360 डिग्री विजन मिळालेलं आहे. त्यांना सगळंच दिसतंय. त्यांना भिंतींच्या पलीकडचं दिसतंय, त्यांना 2 किलोमीटर दूर काय होतंय तेही दिसतंय,
त्यांना सगळ्या प्राणीमात्रांच्या मनातल्या भावना देखील कळतायत. त्यांना एकाच वेळी सगळे साऊंड, सगळे व्हिज्युअल्स, सगळ्या फिलिंग्स कळतायत. आणि ही रियालिटी गुरुजींनी त्यांना दाखवून दिली. मित्रांनो, पुढे जाऊन योगानंद हे पाश्चिमात्य देशांमध्ये गेले, अमेरिकेत गेले आणि तिकडच्या लोकांना त्यांनी अध्यात्म शिकवलं. तिकडच्या चंगळवादी लोकांना त्यांनी योगाच्या दिशेनं आणि अध्यात्माच्या दिशेनं खेचून आणलं. हा त्यांच्या आयुष्याचा उद्देश त्यांच्या गुरुजींनी त्यांना सांगितला होता की मुकुंदा, तुला इथे नाही तर पाश्चिमात्य देशात जाऊन त्यांना योग शिकवायचा आहे, त्यांना अध्यात्म शिकवायचं आहे आणि त्यांना त्यांच्या भाषेत ते शिकवता यावं म्हणून तुला ही डिग्री पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून योगानंदांनी त्यांची कॉलेजची डिग्री पूर्ण केली होती. असे आणि अजून अनेक चमत्कारिक अनुभव या पुस्तकात आहेत. योगानंदांचा मृत्यू याविषयी देखील एक चमत्कार आपल्याला आढळून येतो. तो असा की त्यांनी त्यांच्या शिष्यांना आधीच सांगून ठेवलं होतं की त्यांचा मृत्यू कधी, कोणत्या वेळी, कोणत्या घटकेला होणार आहे. आणि घडलंही तसंच. त्यांच्या योगदा सत्संग सोसायटीचा एक कार्यक्रम होता. योगानंद स्टेजवरती बोलत होते आणि जेव्हा ती घटिका आली तेव्हा त्यांनी डोळे बंद केले. त्यांचं ध्यान त्यांनी दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित केलं आणि त्या क्षणी ते स्टेजवरती कोसळले. इच्छा मरण जे आपण म्हणतो किंवा संत लोक ही समाधी अवस्थेत जातात, तशी ही त्यांनी महासमाधी घेतली, देह त्यागला. आणि आजही या गोष्टीबद्दल चर्चा आहे की त्यांचा जो देह आहे तो अजिबात खराब झालेला नाहीये, सडलेला नाहीये. त्याच्यावरचं तेज आजही तसंच्या तसं आहे. आजही कॅलिफोर्नियामध्ये त्यांचा देह ठेवलेला आहे. तर मित्रांनो, योगानंदांबद्दलचे किस्से इतके अफाट आहेत की इतक्या कमी वेळात ते सामावणं अशक्य आहे. पुढच्या एखाद्या पॉडकास्टमध्ये मी नक्की याबद्दल डिटेलमध्ये बोलणार आहे. मात्र आज मी एवढंच सांगू इच्छिते की योगानंदांविषयीचे हे जे पुस्तक आहे, योगी कथामृत मराठीत आणि ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी इंग्रजीमध्ये, हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. जर तुम्हाला आयुष्यात तुम्ही क्रॉसरोड्सवरती आहात असं वाटत असेल, कोणता मार्ग निवडू हे कळत नसेल, आयुष्याचा कंटाळा आला असेल, आपण नुसतंच जगतोय मात्र काही ध्येय समोर नाहीये असं वाटत असेल, एखादा गुरु हवा असेल, गुरु सापडत नसेल, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पुस्तकातून मिळतील. आज आपण काय शिकलो? तर आज आपण हे शिकलो की बाहेरच्या जगापेक्षा आपल्या आतलं जे जग आहे त्यावर आपल्याला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि हे आतलं जगच तुम्हाला अनेक चमत्कार दाखवू शकतं. कारण आतल्या जगाशी तुम्ही जेव्हा कनेक्ट होतात तेव्हा तुम्ही या युनिव्हर्सल कॉन्शियसनेस सोबत कनेक्ट होत असतात, जगाच्या एनर्जी सोबत कनेक्ट होऊ शकतात आणि जगाच्या एनर्जीसाठी काहीच अशक्य नाही. आणि मग उद्याचा मंडे, उद्याचं ऑफिस, उद्याची कामं ही तुम्हाला या समोर किती क्षुल्लक वाटतील. तर मला सांगा, जर आपलं मन हे सगळं करू शकतं, जगाशी कनेक्ट होऊ शकतं, तर मग उद्याचं ऑफिस, उद्याची कामं या सगळ्या गोष्टी तर किती क्षुल्लक आहेत, नाही का? उद्याचा मंडे हा अतिशय एनर्जेटिक असणार आहे, एक नवीन सुरुवात असणार आहे. तुम्हाला ध्येय आयुष्याचं आजवर सापडलं नसेल तरी हरकत नाही, अजिबात उशीर झालेला नाहीये. तुम्ही ध्येय अजूनही शोधू शकतात. त्यासाठी बाहेर कुठे जाऊ नका, तर आत जा, मनाच्या आत जा. हा होता संडेचा रिचार्जचा 3रा एपिसोड. या पॉडकास्टच्या शेवटपर्यंत जर तुम्ही ऐकत असाल आणि तुम्हाला जर का रिचार्ज झाल्यासारखं वाटत असेल, तुमच्या मनाला एक नवीन उभारी मिळाली असेल, ध्येय शोधण्याची जिज्ञासा तुमच्या मनात निर्माण झाली असेल, तर हा रिचार्ज सक्सेसफुल झाला असं मी समजेन. गुड नाईट, शुभरात्री.